हॅलो हाय अँड वेलकम टू द न्यू व्लॉग. मी त्यांना तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या व्लॉगमध्ये. आय नो व्लॉग यायला खूप वेळ झाला आहे, बट बॅकएंडला इतकी सारी कामं होते आणि सखी मला काहीच सुचू देत नाही. सो हॅट्स ऑफ टू देम जे जॉब आणि बाळ दोघं हँडल करता. आय डोंट नो ते कसं करता, कारण मी एकटी सखीला सांभाळणे माझ्याकडनं इतकं अवघड होतं. एवढे सगळे लोक हेल्पला आहे तरी पण. सो त्यामुळे व्लॉग येत नव्हता आणि जरा बाकीही कामं चालू होती जी मी लवकरच सांगेल तुम्हाला. तर आपण ब्लॉग सुरू करूया. त्याच्या आधी 2-3 प्रश्नांनी इतकं भंडावून सोडलं आहे मला DMsवर, त्याचे उत्तर देते. सखीचा वेट किती आहे? तर सखीचा वेट 8.3 kg आहे. बट यानंतर ते विचारू नका, कारण वेट सांगायला जरा बाळाचं वेगळंच वाटतं. घरच्यांना ते आवडत नाही जास्त, बट ठीक आहे. ह्यावेळेस सांगते तिचं 8.3 kg वेट आहे. तिच्या बाळगुटीबद्दल विचाराल तर पहिले मी तिला साधी देत होती, दगडू तेलाकडची 3 महिने. त्याच्यानंतर मी 3 ते 6 महिने तिला बालाजी तांबेंची देत होती. मध्ये बंद केली होती जेव्हा मी तिला सॉलिड सुरू केलं. मागच्या 15 दिवसापासून परत देते. सो ती बालाजी तांबेंची आहे. अदर दॅन दॅट मी ग्रीन ज्यूस घेते आहे. तर मी वेट लॉस परत सुरू केला आहे का? तर काइंड ऑफ हो. पण मी एकदम स्ट्रिक्ट फॉलो नाही करत आहे, कारण सखीला मला फीड करावं लागतं आहे. त्यामुळे थोडं खालीवर चालू आहे. बट मी येते हळूहळू त्या स्ट्रिक्ट डाएटकडे जायचा माझा प्रयत्न आहे. अदर दॅन दॅट जे मी QS स्किनचे प्रॉडक्ट वापरत होती त्याबद्दलही प्रश्न आहे की तू खरंच वापरते का? खरंच रिझल्ट आहे का? तर मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, या व्हिडिओत पण सांगते, तुम्ही चेक करू शकता. मी कुठलाही फिल्टर किंवा स्मूथनिंग यूज करत नाही. हा एक लाईट आहे आणि एकदम छोटासा लाईट आहे, पण माझी स्किन तुम्ही बघू शकता यात बऱ्यापैकी फरक जाणवतो आहे. तर याची कॉस्ट किती आहे? तर कॉस्ट डिफर करते, म्हणजे तुमच्या स्किनप्रमाणे ते किट तयार करून देतात. तर ते प्रत्येकाची कॉस्ट मागे पुढे असते. बट त्यात पण तुम्ही जर माझा कोड यूज केलात तनया 100, तर तुम्हाला डिस्काउंट पण मिळेल छानपैकी. या व्यतिरिक्त ते कसं कसं प्रॉडक्ट्स मागवायचे हे पण प्रश्न होता. तर एकदम झटक्यात एक व्हिडिओ सांगते, पटकन सांगते तुम्हाला की कसं ऑर्डर केलं होतं मी ते. ॲप ओपन केल्यानंतर ना ते विचारतं की स्किन की हेअर. मला स्किनचं होतं. मी त्यांना सांगितलं की मला ॲक्ने स्कार्सचा इश्यू आहे, पिगमेंटेशनचा इश्यू आहे. त्यामुळे जे जे काही होतं ते मी सगळं सिलेक्ट केलं. त्याच्यानंतर त्यांचे जे डर्मेटॉलॉजिस्ट होते त्यांच्यासोबत माझं बोलणं सुरू झालं. मग त्यांनी मला विचारलं की ॲक्च्युअल प्रॉब्लेम काय? म्हटलं मेन जो प्रॉब्लेम आहे तुम्हाला दिसत असेल पिगमेंटेशनचा होता. आता ते गेलं आहे बऱ्यापैकी. त्याच्यानंतर मग तो किती दिवसापासून आहे ते विचारलं त्यांनी. मग तू फिडिंग मदर आहेस का? किंवा तू प्रेग्नेंट आहेस का? त्यानुसार जे त्यांचे क्वेश्चन होते ते विचारले. त्याच्यानंतर मग त्यांनी माझ्या फेसची त्याची स्क्रीनिंग केली, फ्रंट साईड आणि लेफ्ट साईड. तर त्याच्यात ना त्यांना प्रत्येक ठिकाणी कुठे कुठे स्कार्स आहेत, कुठे कुठे पिगमेंटेशन वाटतं आहे, कुठे कुठे डेड स्किन आहे, काय काय स्किनमध्ये इश्यू आहेत ना ते सगळे त्यांनी पॉईंट आऊट केले. आधी सरळ केले आणि नंतर लेफ्ट साईडचे केले, म्हणजे साईडचे केले. तर मलाही माहीत नव्हतं की एवढे इश्यू आहेत. पण जेव्हा त्यांनी सर्कल करून पाठवलं तेव्हा मी पण याच्यावर जरा लक्ष दिलं. ते झाल्यानंतर मग त्यांनी मला विचारलं की तू काही प्रॉडक्ट यूज करते का? तर मी काही जास्त प्रॉडक्ट यूज करत नव्हती तेव्हा. आणि तुला हा इश्यू आहे तो किती दिवसांपासून आहे? तर मी ते जे काही होतं ते सगळं एक्सप्लेन केलं. पुन्हा माझी काही मेडिकल कंडिशन आहे का? मला थायरॉइड आहे का? BP वगैरे काही आहे का? ते विचारलं. अशा करून किंवा तुझं सनसोबत किती, म्हणजे तू किती बाहेर पडते, किती एक्सपोजर तुझ्या स्किनचे बाहेर, ते सगळं विचारलं. त्याच्यानंतर मग त्यांनी मला एक किट तयार करून दिलं आणि तेच किट मी यूज करत होती. आणि यांचं कन्सल्टेशनबद्दल ज्यांनी विचारलं होतं ते अगदी फ्री आहे. त्याचबरोबर त्यांनी तुमचं वॉटर इंटेक किती हवं किंवा तुम्हाला डाएट कसं हवं ते पण तुम्हाला सांगता. फ्री स्किन टेस्ट पण आहे त्यांची. सो तुम्ही ते पण करू शकता. तुम्हाला ह्या सगळ्यांवर डिस्काउंट हवा असेल तर तुम्ही माझा कोड यूज करू शकता. हे झाले तुमचे क्वेश्चन. या व्यतिरिक्त मी एक मागे सांगितलं होतं की आपले 50,000 सबस्क्रायबर्स पूर्ण झाले आहेत यूट्यूबला. त्यानिमित्ताने मी इंस्टाग्रामवर विचारलं होतं की तुमचे जे काही प्रश्न असतील माझ्यासाठी, निखिलसाठी ते विचारा. तर इंस्टावर खूप प्रश्न आलेत. यूट्यूबवाला नाही सांगते, तुमचे जे काही प्रश्न असतील माझ्याबद्दल, निखिलबद्दल, ते खाली कमेंट्समध्ये विचारा. आम्ही पुढचा व्हिडिओ तोच घेऊन येऊ ज्याच्यात निखिल पण असेल माझ्यासोबत. तुम्हाला वाटतं निखिल बोलत नाही, तर हे सगळं झालं. आणि आता आपण येऊया जॉबकडे माझ्या. ओके, तर जसं मी लास्ट व्हिडिओपर्यंत सांगितलं होतं की मी माझा पर्सिस्टंटचा जॉब सोडून आले होते. असंच मला हुक्की येते मधून, त्याप्रमाणे, किंवा जॉबचं मला एवढं महत्त्वही नव्हतं. मी आले होते 7 जानेवारी, माझा लास्ट डे होता पर्सिस्टंटमध्ये. तिथून घरी आले आणि माझ्या फ्रेंडसोबत मी म्हणजे माझ्या फ्रेंड दीपा तेव्हा ती इंटरव्ह्यू देत होती
आणि ती मला आयरेसला घेऊन गेली होती. तिचा इंटरव्ह्यू होता म्हणून मी तिच्यासोबत गेली होती. तिथे टेस्टिंगची ओपनिंग होती म्हणून मी इंटरव्ह्यू दिला आणि माझं तिथे सिलेक्शन झालं. मी जानेवारीत आली होती. फेबमध्ये मला आयरेसमध्ये जॉब लागला, जी नाशिकला कंपनी आहे. मी ऑफिशियल ती सांगत नाही कारण मी तिथे खूप कमी वेळ काम केला. तर तिथे मला 3 लाखाचं पॅकेज मिळालं होतं, जे माझ्यासाठी खूप खूप मोठी गोष्ट होती. कारण नाशिकमध्ये तेवढं पॅकेज मिळणं किंवा नाशिकमध्ये 20-25 हजार रुपये तुम्ही स्वतः कमवणं मोठी गोष्ट होती त्यावेळेस माझ्यासाठी सांगते, नो ऑफेन्स. तर मग मी तेव्हाही खुश होती आणि माझं सगळं छान चालू होतं. मला खूप लांब जावं लागायचं, बट मी खुश होती कारण पैसा माझ्या हातात येत होता. तर तिथे 2 महिने मी जॉब केलं आणि त्याच्यानंतर मला स्थळ आलं आणि मग मला तो जॉब सोडावा लागला. मला एवढं महत्त्व नव्हतं जसं मी तुम्हाला बोलली, पण माझ्या पप्पांना होतं. तर ते एवढे रेडी नव्हते लग्नासाठी. त्यांचं असं होतं की जॉब सोडू नको. आणि माझं एक होतं की तिथे माझे पेपर्स वगैरे मी सबमिट केले होते. त्यांचा 2 वर्षाचा बॉन्ड होता. तर मला असं झालं होतं की जर 2 वर्षाचा बॉन्ड तोडला, मी त्याच्यातनं 2 लाख रुपये कमवलेही नाही आहे आणि तिथे जर पप्पांना 2 लाख रुपये भरावे लागत असतील, तर मग मला लग्न नाही करायचं. मी जॉब कंटिन्यू करेल 2 वर्ष. आणि त्यांचं एक प्युअर हे होतं की हिने जॉब करावा. बट ते सगळं वेगळंच काहीतरी वळण घेतलं त्यांनी, जे मी तुम्हाला माझ्या लग्नाच्या व्लॉगमध्ये सांगितलं आहे. लग्न ठरलं त्याच्यामुळे मी आय थिंक फेबमध्ये जॉईन केलं होतं आणि मी 15 की 20 एप्रिलला तो जॉब सोडला होता, जो आयरेसचा होता तो. आणि तो मी माझ्या प्रोफाईलमध्ये कुठे ठेवत नाही लिंक्डइनवर, कारण तो हार्डली 2-2.5 महिन्याचा होता. तर ते माझं पॅकेज होतं 3 लाखाचं. तर ते सगळं झालं आणि लग्न झालं. लग्नानंतर तोपर्यंतही मला जॉबचं एवढं काही हे नव्हतं. बट लग्नानंतर जेव्हा घरी बसावं लागत होतं आणि माझ्या आजूबाजूच्या मैत्रिणी ज्या चांगल्या पोझिशनला होत्या, ज्या चांगल्या कमवत होत्या, ते बघून मला वाईट वाटत होतं. आता ही माणसाची वृत्ती आहे. त्यावेळेस मला जेलेसी म्हणू शकता तुम्ही, किंवा मला वाईट वाटायचं की यार मी का नाही करत आहे हे, मी का घरी बसली आहे, मी का कमवत नाही आहे. मला कमी नव्हती कशाची, बट ते एक असतं. तर मग असं करत करत मी इंटरव्ह्यू द्यायला सुरुवात केली. माझं लग्न जूनमध्ये झालं. जुलैला मी पुण्याला शिफ्ट झाली. ऑगस्टपासून मी इंटरव्ह्यू द्यायला सुरू झाली आणि मी कंटिन्यू इंटरव्ह्यू देत होती. आणि माझं 2-3 ब्रिस्टलकॉन एक कंपनी होती, एक एमडॉक्स आणि अजून एक कंपनी होती. त्या 3 ठिकाणी माझं ऑलमोस्ट, ब्रिस्टलकॉनला तर माझं फक्त ऑफर लेटर बाकी होतं आणि ते ऑगस्टमध्येच होतं. त्याच्यामुळे मला ओव्हर कॉन्फिडन्स होता की मी इंटरव्ह्यू क्रॅक करेल. बट ते नव्हतं होत. काय, आय डोंट नो काय होतं माझे. मी खूप पुढे जायची आणि मागे येत होती. मग आमच्या गुरुजींना विचारलं आणि ही इज लाईक तू डिसेंबरपर्यंत काही कर, तुला जॉब लागत नसतो. आणि मी मानते, म्हणजे बरेच लोक नसतील मानत, पण मी मानते. पण तरी पण मी माझे प्रयत्न सुरू ठेवले आणि जानेवारीत मला त्यांनी सांगितलं होतं की 24 जानेवारीला तुझी 7.5 संपते, तू 25 जानेवारी तुझा बड्डे त्या दिवशी, तेव्हापासून तुला बिंदास काहीतरी भेटेल. आणि ऑनेस्टली सेईंग, मी जेव्हा इंटरव्ह्यू देत होती, मला जेव्हा माझी थर्ड कंपनी राईडसेल, तर त्याचा इंटरव्ह्यू मी दिला होता 24 जानेवारीला. मला 23 जानेवारीला कॉल आला होता. 24 जानेवारीला मी इंटरव्ह्यू दिला होता. 24 जानेवारीला संध्याकाळी माझं सिलेक्शन पूर्ण झालेलं होतं. आणि आय डोंट नो, तो कॉल मी ते तिथे अप्लाय नव्हतं केलं. त्यांनीच नोकरीवरनं माझी प्रोफाईल शॉर्टलिस्ट करून मला कॉल केला होता. आणि अशा प्रकारे मी 5 फेबला जॉईन झाली होती राईडसेलला ॲज अ असोसिएट QA. त्यांनी मला कॉन्ट्रॅक्टवर घेतलं होतं पहिले 6 महिन्याच्या. आणि तेव्हा माझं पॅकेज त्यांनी केलं होतं 5 लाख. तर मला ते पण एक्सपेक्टेड नव्हतं की 5 लाख देतील, कारण की हार्डली माझ्या हातात जो एक्सपिरियन्स होता तो 6 महिन्याचा होता. बट त्यांनी 5 लाख ऑफर केले. आणि त्यांच्याकडे त्यांचं एन्व्हायरमेंट खूप छान होतं त्या कंपनीचं. कंपनीत मी हार्डली 1 ते 2 आठवडे गेली आणि लगेच लॉकडाऊन सुरू झालं. तर लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर सगळं वर्क फ्रॉम होमच होतं. बट त्याच्यात पण असं झालं ना की जेव्हा लॉकडाऊन सुरू झालं तेव्हा खूप जणांचे जॉब गेले. सेम सिच्युएशन आमच्यासोबत झाली होती. मी जॉईन केलं फेबला मार्चमध्ये. ते लॉकडाऊन सुरू झालं 19 मार्चला आणि 30 एप्रिलला आमच्या इथे ले ऑफ झाला. तर तो जो कॉल झाला होता ऑल हँडचा, त्याच्यात सांगितलं होतं की यापुढे ज्यांना मेल येतील ते या कॉलनंतर ज्यांना मेल ड्रॉप होतील ते लोक आपल्यासोबत नसतील, असं त्यांनी सांगितलं होतं. आणि मला तो मेल आला. म्हणजे त्यांनी तो सगळ्यांनाच पाठवला, बट काहींना की तुम्ही आहात असं पाठवलं, काहींना तुम्ही नाही आहात असं पाठवलं. बट मेल आला मला. मी दुसरं काय ऐकण्याची स्थितीतच नव्हती. फक्त मेल आला आणि मला वाटलं संपलं, आता काय करणार आपण. बट तो मेल निखिलनेच वाचला होता. निखिलने पूर्ण वाचला आणि निखिलने मला सांगितलं आहेस तू आहेस. तर तशी तिथे काहीतरी सुरुवात झाली होती. आणि राईडसेलला मला कलिग्स खूप चांगले मिळाले. मी तुम्हाला पूर्ण स्टोरी सांगते. मॅनेजर वॉज व्हेरी व्हेरी, म्हणजे माझी वाईट स्थिती पण होती तिथे. बट जे कलिग्स होते माझे त्यांच्याकडनं पण मी परत खूप काही काही शिकले. जशी मी पर्सिस्टंटमध्ये खूप काही शिकून आली होती. सेम इथे महेश होता एक,
शुभम होती, ते दोघंही एक्सपिरियन्सवाले होते आणि सांभाळून घेणारे होते. तर त्यांनी पण मला खूप हेल्प केली. जे काही मी शिकत होती, API टेस्टिंग, मोबाईल टेस्टिंगचं मला एवढं एक्सपोजर नव्हतं, जे मी तिथे शिकायला घेतलं आणि माझं चांगलं झालं. आणि त्याच्यानंतर 6 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट होतं. त्यांनी पुन्हा 6 महिने एक्सटेंड केलं. मग माझं 1 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट झालं आणि त्याच्यानंतर 1 वर्षाचं जेव्हा पूर्ण झालं, तर त्यांनी मला डायरेक्ट 40% हाईक दिली. म्हणजे 5 लाखाचं पॅकेज 7 लाखाचं झालं आणि एकदम सगळं छान सुरळीत चालू होतं. बट काही लोकं असतात ज्यांना मुली पुढे गेलेल्या चालत नाही, काइंड ऑफ. आणि आम्ही 3 मुली होतो आमच्या आमच्या लीडच्या अंडर, नॉट मॅनेजर, लीडच्या अंडर. मी नाव नाही घेऊ शकत त्यांचं. तर ते नाही सहन होत कोणत्या लोकांना आणि ते आम्हाला दिसायला लागलं होतं की पर्सनली अटॅक केले जात होते. आणि माझी प्रॉडक्ट बेस्ड कंपनी होती आणि स्टार्टअप टाईप होती, तर एवढी अशी प्रॉपर मॅनेजमेंटही नव्हती. तर ते असं वाईट वातावरण व्हायला लागलं होतं की टॉर्चर करणं, टोमणे मारून बोलणं, एका मीटिंगमध्ये एकाला टार्गेट करणं, दुसऱ्या मीटिंगमध्ये दुसऱ्याला टार्गेट करणं. आणि माझा स्वभाव मुळात ऐकून घेणारा नाही आहे. तर मी ते बघितलं. मी जवळजवळ 6 महिने आणि माझ्यावर 6 महिने असा पर्सनली अटॅक झाला नाही, कारण मी थोडी फेवरेटमध्ये होती. आय डोंट नो व्हाय, मे बी मी सगळं काम करत होती वेळेच्या वेळी म्हणून, किंवा मी एक्स्ट्रा त्यांचे कामं करत होती, माझ्याकडे वेळ असायचा म्हणून. पण जेव्हा आपण नाही म्हणायला लागतो ना, तेव्हा ते टोचतं समोरच्याला. मग ज्यावेळेस ओव्हर व्हायला लागलं, नाही म्हणायला लागले, मग त्या टार्गेटमध्ये हळूहळू मी पण यायला लागले. आणि मग ते पर्सनल बोलणं, टॉर्चर, आणि ते टॉर्चर इतकं भयानक होतं. आय स्वेअर माझ्या स्वप्नात यायचा माझा लीड. आणि निखिलला, म्हणजे निखिलचं असं होतं की तू सोडून दे, नसेल होतं. आणि एका पॉईंटला तो पण म्हणायचा की तू का सोडतेस, की एखादा माणूस टॉर्चर करतोय म्हणून तर तू त्याला शिकव, बट तू नको हे करू. पण केलं सहन. एका पॉईंट असं झालं की माझ्या मॅनेजरला सांगितलं की मी ह्या माणसाच्या अंडर काम करू शकत नाही, हे असं होतंय आणि खूप भयानक होतं. आणि म्हटलं मलाच नाही, आणि खूप चुगलीखोर टाईप होतं. आपण म्हणतो मुली चुगल्या करता, नाही, असं नाही आहे. तर आय डोंट नो, थोडा विकृत टाईप माणूस होता, असंही तुम्ही म्हणू शकता. तर त्या घोळक्यामध्ये ना, तो आमच्यामध्ये मुलींमध्ये पण मिसअंडरस्टँडिंग करायचं, ट्राय करायचं. आम्ही 3च मुली होतो त्यांच्या अंडर. बट आमची बॉन्डिंग अशी होती ना, की आम्ही बोलायचो एकमेकींशी, आम्ही क्लिअर करायचो. तर जेव्हा आम्हाला कळायला लागलं की हे उगाचच होतं आहे ना, तेव्हा आम्ही आमच्या मॅनेजरशी बोललो, आमच्या मॅनेजरला. आणि असं काय, तर तिथं मीच बोलली की अरे असं होतं आहे, मी नाही ऐकून घेऊ शकत. काहीतरी वर्ड्स टोचून बोलणं, आणि कधी ना ते डिमोटिवेट करतं मग आपल्याला. जेव्हा एखाद्या दुसऱ्या माणसासमोर बोलतात ना, जसं मी पर्सिस्टंटमध्ये सांगितलं होतं ना, की मला काहीच येत नव्हतं, मी गोळा होती. बट माझी जी मॅनेजर होती तिने मला कोपऱ्यात घेऊन एकटाच समजून सांगितलं, ते मी ऐकून घेतलं. ते जेव्हा तुम्ही समोरचा माणूस तुमचा अपमान करायचा ठरवतो किंवा मुद्दाम टॉर्चर करायचं ठरवतो, 4 चौघात बोलतो, तेव्हा मग ते आपण डिमोटिवेट व्हायला लागतो. बट मी नाही झाली. मी माझ्या मॅनेजरशी बोलली, म्हटलं मी या माणसाच्या अंडर काम करणार नाही, मला मेंटली मी मेंटल होईल, म्हटलं ह्या बाबाच्या नाहीच काम करू शकत नाही. आणि जेव्हा मी माझी कंप्लेंट दिली ना, तेव्हा मॅनेजरने सगळ्यांसोबत कॉल घेतले, आमचे जे काही होते. आणि एक्झॅक्ट सेम रिव्ह्यू सगळ्यांकडनं आला, की कसं टॉर्चर होतं आहे, काय जे काही असेल ते. बट ही वॉज व्हेरी सिनियर. तर त्यांनी आम्हाला तिथे काही केलं नाही. बट जी आमची हाईक होती, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की पहिल्या वर्षात एवढे खुश होते की मला 40% हाईक मिळाली. आणि सेकंड टाईम मला जी हाईक मिळाली ती 3% होती, जी माझी सेकंड हाईक होती. आणि मी ज्यावेळेस ते लेटर वाचलं ना, 3% हाईकचं, तर मी बोलली, मी मॅनेजरशी नाही, जे आमचे पुण्याचे हेड होते, मी त्यांच्याशी बोलली. म्हटलं हे जर एका कारणामुळे होत असेल ना, की आम्ही कंप्लेंट केली वगैरे, तर असं काही असेल ना, तर मला नाही काम करायचं. मला 7:30 वाजता हाईकचं लेटर आलं होतं आणि मी 8 वाजता रिझाईन टाकलं होतं. त्याच्यानंतर झालं आमचं, करायचं नाही करायचं, त्या माणसाशी असं वागू तसं वागू. बट रिझल्ट मिळाला नाही जो पाहिजे तो. आणि मी एवढी स्ट्रॉंग हेडेड होती की मला झालं की नाही, मी जॉब कुठेही मिळवेल, बट मला इथून नाही त्रास करून घ्यायचा आहे. आणि मला ॲक्च्युली खूप त्रास व्हायला लागला होता त्या याच्यात. तर मग मी तिथून रिझाईन केलं, आणि मी रिझाईन केलं होतं 12 फेबला. माझी सख्खी पण 12 फेबची. मी 12 फेबला रिझाईन केलं होतं आणि मग मी जॉब बघायला लागली. त्यात 1 महिना नोटीस पिरियड होता, म्हणजे माझ्या 12 मार्चपर्यंत माझ्याकडे टाईम होता. बट ऑनेस्टली त्याच्यानंतर मी 13 फेबपासूनच रिझ्यूम वगैरे सेंड करायला सुरुवात केली. आणि नोकरीवर जर तुमचा नोटीस पिरियड 1 महिन्याच्या आत असेल ना, तुम्हाला भयंकर कॉल येतात. मला खूप कॉल्स आले.
आणि मी इंटरव्ह्यू देत गेली. माझं एका कंपनीत सिलेक्शन पण झालं. त्या कंपनीचं पण मी नाव सांगू शकते कारण तिथे मी 1च महिना होती. आता ते असतं IT वाल्यांमध्ये असतं, जिथे जिथे जास्त पॅकेज मिळतील तिथे ते जातात. 1-1.5 महिन्यात स्विचिंग वगैरे चालते. तर मला कंपनी मिळाली होती, चांगली मिळाली होती. बट त्यांचं पण त्यांनी मला रिमोटसाठी घेतलं होतं. बट त्यांचा जो क्लायंट होता त्याचं बानेरला ऑफिस होतं आणि ते आम्हाला कंटिन्यू बोलवत होते. अँड व्हेरी बॅड मॅनेजमेंट. माझी एक फ्रेंड तिथे अजूनही काम करते आहे. सो मुळात ते मॅनेजमेंटही जाऊ द्या. ते त्या क्लायंटनी नंतर सगळ्यांना रिलीज पण केलं. म्हणजे त्या कंपनीने त्या क्लायंटशी काही ठेवलंही नाही. 1-1.5 महिन्यातच तो प्रोजेक्ट कट केला त्यांनी. इतकं बॅड बिहेवियर होतं. बट त्याच्या आतच मला एक्सटेन्शियाची चांगली ऑफर मिळाली होती आणि मला अराउंड 90% हाईक मिळाली होती. सो मी पैशाला महत्त्व दिलं तेव्हा. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की मला महिन्याची 30 तारीख एवढी इम्पॉर्टंट होती की मी तेव्हाही पैशाला महत्त्व दिलं आणि मी एक्सटेन्शिया जॉईन केली. आता मी जेव्हा एक्सटेन्शिया जॉईन केली ना, तर मी तिथे ॲज अ QA जॉईन केली होती आणि आमची 3 लोकांची टीम होती. मी, माझे मॅनेजर आणि माझे अजून एक कलीग. आम्ही 3च लोकं होतो आणि आमच्याकडे फक्त QAचा प्रोजेक्ट होता. आमच्याकडे डेव्हलपमेंट वगैरे नव्हती. तर हार्डली आमचा आठवड्यातनं 1 कॉल असायचा आणि कधी-कधी आम्हाला अर्धाच तास काम असायचं. पहिले 6 महिने असं होतं की अर्धा 1 तासच काम असायचं. दिवसभर तुम्हाला काय करायचं ते करा. त्याच्यानंतर 6 महिन्यानंतर आमच्याकडे पूर्ण प्रोजेक्ट आला. म्हणजे आमच्याकडे पूर्ण जी आमची 3 लोकांची टीम होती ती अचानक 30 लोकांची झाली. तर मग आम्ही तिथले आधीचे जुने, मग त्यांना KT देणं, समजवणं, बिकॉज बेसिकली आम्हाला सगळा प्रोजेक्ट माहीत होता. तर तिथे पण वर्चस्व जास्त होता. माझे जे मॅनेजर होते अनंत, व्हेरी गुड मॅन. आणि ॲक्च्युली मी इथे पण खूप काही शिकली. इथे अनंत होते, शिवानी होती आणि खूप चांगलं वातावरण आणि खूप सपोर्टिव्ह. प्लस ना मॅनेजमेंट टाईप पण असतं ना, की जेव्हा तुम्ही मोठ्या कंपनीत जाता ना तेव्हा प्रॉपर मॅनेजमेंट असते. इथे पण आमचे एक जे मॅनेजर होते, मी त्यांचं नाव नाही घेणार, त्यांचं पण थोडं बिहेवियर असंच होतं. बट मी नाही कंप्लेंट केली, बट माझ्या कलिगने कंप्लेंट केली आणि त्यांनी इतकं पटकन ॲक्शन घेतली त्याच्यावर. कारण त्यांना ते वाईट वातावरण नको होतं टीममध्ये. इतकी पटपट ॲक्शन घेत गेले ते आणि हार्डली 1-1.5 महिन्यात आमचे जे मॅनेजर होते त्यांना काढून टाकण्यात आलं. कारण हा फरक असतो स्टार्टअपमध्ये म्हणा आणि याच्यामध्ये म्हणा. जिथे प्रॉपर मॅनेजमेंट असते ना तिथे तुम्हाला मेंटल पीस पण जास्त असतो. सो एक्सटेन्शियामध्ये मी प्रॉपर ऑटोमेशन शिकली जे मला आधी येत नव्हतं. प्रॉपर त्यांनी मला पैसाही दिला, गायडन्स पण दिला, टाईम पण दिला. 1-1.5 वर्षानंतर जेव्हा मी प्रेग्नंट झाले, ह्याच कंपनीत होते तेव्हा मी प्रेग्नंट होते, तर तेव्हा त्यांनी मला बऱ्यापैकी सपोर्ट केला. म्हणजे मला पहिले जेव्हा त्रास होत होता तेव्हा 1 महिना तर मी टोटली लीव्ह घेतली होती. त्याच्यानंतर पण त्यांनी माझे कॉल्स, माझं शेड्यूल किंवा एक्स्ट्रा काम येणार नाही किंवा डिफिकल्ट तिकीट ते माझ्यावर कधी येऊ देणार नाही. माझे मॅनेजर होते प्रकाश मेघानी, त्यांनी ॲक्च्युली खूप सपोर्ट केला आहे. ज्यांनी नॉट अबाउट प्रकाश ओनली, माझी जी टीम होती 27-28 लोकांची, तर सगळेच खूप हे होतं, म्हणजे अंडरस्टँडिंग होती सगळ्यांमध्ये छान. डेव्हलपर टेस्टरमध्ये भांडणं नव्हते. भांडणं व्हायचे तरी असे ते प्रेमाचे विचारे, क्यू नहीं किया, क्या होता है, कर दे भाई, इतना कर दे. किंवा डेव्हलपर म्हणायचे, अरे मत रेज कर, तिकीट में देता हूँ तेको करके, या टाईप. बट इथे पण मी खूप शिकली. मोस्टली मी इथे ऑटोमेशन शिकली, जे मी मागच्या 2 कंपन्यांमध्ये मला एक एवढं नव्हतं एक्सप्लोर करायला मिळालं. इथे मी ते प्रॉपर एक्सप्लोर केलं. प्लस इथे वातावरणही खूप चांगलं होतं. आणि माझे जे लीड होते अनंत, त्यांच्यामुळे मला लीडिंग पण करता आली. म्हणजे ते माझ्यावर इतके जबाबदारी टाकायच्या की चल आज तू कामं वाट, आज तू जे वर्कबुक शीट आहे ते आज तू भर. या प्रकारे मी जबाबदाऱ्या घ्यायला लागले. आणि पर्सिस्टंटमध्ये एवढं नव्हतं, राईट सेलमध्ये थोडंफार, आणि एक्सटेन्शियामध्ये माझं प्रॉपर आपण म्हणतो ना ती प्रेमात पडणं त्या कामाच्या. तर मी तशी झाली होती. कदाचित याच्यामुळे असेल कारण त्या प्रॉडक्टचं नॉलेज सगळ्यात आधी आमच्याकडे होतं आणि आम्ही ते सगळ्यांना शिकवत होतो. तर मे बी त्याच्यामुळे असेल किंवा मग आम्ही असं उगाचच आम्ही सिनियर होतो तिच्यात. म्हणजे नॉट सिनियर बट प्रोजेक्टमध्ये आम्ही आधी आलेलो होतो. तर त्याचं नॉलेज जास्त होतं. तर त्यामुळे म्हणा किंवा जबाबदाऱ्या टाकल्या गेल्या, विश्वास दाखवला गेला मेन. इथे असं पॉईंट आऊट करणारं कोणीच नव्हतं. इथे एक इश्यू आला ना तरी पूर्ण टीम उभी राहायची. मग मला आठवतंय मी मागच्या दिवाळीच्या वेळेस माझी हालत खूप खराब होती. मला काहीतरी सर्दी का काहीतरी झालेलं होतं आणि नवीनच एक टीम प्लेअर आला होता आमच्याकडे, डेव्हलपर, आणि त्यांनी आमचा लिटरली एक एक आमचा जो ओके. तर लास्ट दिवाळीला माझी हालत खूप खराब होती आणि मला जसं मी तुम्हाला सांगितलं, माझ्याला प्रेशर जसं कमी होतं.
बट आमचा एक नवीन डेव्हलपर आला होता आणि त्यांनी आमचा मेन कोड फाडून टाकला होता. आमचं 13 पॉईंटचं तिकीट होतं जे त्याने प्रॉपर फाडलं होतं आणि खूप साऱ्या कमिट पण केल्या होत्या. आणि त्याच्यामुळे जे आय टी बॅकग्राऊंडचे असेल त्यांना कळलं असेल की खूप मोठा घोळ होता तो. तर त्या तिकीटवर जवळजवळ आम्ही 60 बग रेज केलं होतं मी आणि माझ्या फ्रेंडने, कारण आम्ही दोघं सिनियर होतो. म्हणजे तिकीट तिचं होतं बट मी तिच्या हेल्पला गेली. 3 दिवस आम्ही कंटिन्यू जागं होतो. दिवाळीत तरी सॅटर्डे, संडे, मंडे असे कंटिन्यू जागून. तर वेळ काढायला सगळ्यांना मदत केली आहे आणि त्यामुळे माझा ह्या टीमसोबतचा एक्सपिरियन्स खूप छान होता. अनफॉर्च्युनेटली मॅटर्निटी लिव्हनंतर मला सोडावी लागली ती कंपनी. बट असा काहीतरी होता आय टीचा प्रवास. आणि जसं मी तुम्हाला सेकंड कंपनीमधलं पण सांगितलं की मला त्या क्यू ए लीडचा किंवा तो स्वयंघोषित मॅनेजर त्याचा जो काही त्रास होता त्याच्यामुळे मी कंपनी सोडली. पण मी साधीसुधी कंपनी सोडली नाही. म्हणजे मी इतका मोठा मेल करून आले ती मेन CEO ला की ह्या माणसामुळे असं असं झालेलं आहे. त्याच्यामुळे माझ्यानंतर पण ज्या मुलींनी कंप्लेंट केली ती कुठेतरी लिंक लागून नंतर त्या माणसाला काढून टाकण्यात आलं. सो तुम्हाला तुमच्या कंपनीत थोडा जरी त्रास होत असेल ना तर आवाज उठवा. वेदर इट इज असं काही नाही की मेल मॅनेजर, कधी कधी फिमेल मॅनेजर पण डोक्यावर बसता. बट या सगळ्याच्यात आपल्या कामात कधी कमी पडू नका. म्हणजे तुमच्यावर कधी पॉईंट येईल असं वागू नका. बी ऑनेस्ट. तुम्हाला येत असेल तर हो, नसेल येत तर नाही होत. खरं बोला. म्हणजे मी या कंपनीची एक्सटेन्शियामध्ये माझी शेवटची ज्या टीममध्ये मी होते तिथे इतकी ऑनेस्टली होती ना की एखाद्याला मूवीला जायचं असेल ना तरी तो सांगायचं की मला 3 वाजता मूवीला जायचं, मी 2 बजे तक काम करूंगा. बट असं नाही की माझा मुलगा आजारी आहे आणि मेरी तब्येत ठीक नाही आहे, मेरे को गाव जाना है, लाईट चली गई. असं नव्हतं आणि त्याच्यामुळे इतकी ट्रान्सपरन्सी होती. कामात पण खूप मजा यायची आणि सगळं माहीत असायचं. आणि इथेही मला खूप चांगले लोक भेटले आणि माझ्या पहिल्या कंपनीपासून आत्तापर्यंत सगळे लोक माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. सगळे छान कॉन्टॅक्टमध्ये आहेत माझ्या. आणि मी जसं सांगितलं की प्रत्येकाकडनं काही ना काही शिकून आली आहे. होप सो माझ्याकडनं पण काही शिकले असेल कोणीतरी. तर अशी होती माझी आय टीची आत्तापर्यंतची जर्नी. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की मी चांगल्या पॅकेजवर पण होती. जेव्हा मी सोडली तेव्हा चांगल्या पॅकेजवर पण होती. आताही मला माहीत नाही मी कदाचित 1 महिन्यात जॉईन करेल, 1 आठवड्यात जॉईन करेल किंवा 1 वर्षाने जॉईन करेल. माहीत नाही कधी रिमोट अपॉर्च्युनिटी मिळते, कधी काय होतं. तर आत्तापर्यंतची अशी होती माझी आय टीची जर्नी. तुम्हाला अजून काही आय टी रिलेटेड, म्हणजे मी खूप घाई सांगितलं आत्ता, बट तुम्हाला अजून काही जाणून घ्यायचं असेल तर नक्की कमेंटमध्ये करा. आणि या सगळ्यांमध्ये ना माझे पॅरेंट्स खूप मोठा फॅक्टर होते. म्हणजे मी आत्ताही नोकरी सोडली हे माझ्या पप्पांना अजिबात पटत नाही. वेदर ते सखीसाठी का असे ना त्यांचं कारण त्यांचं कसं होतं ना, माझ्या आईच्या लग्नानंतर माझ्या आईचं 12वीला लग्न झालं आणि मी झाल्यानंतर पप्पांनी तिला शिकवलं. तिचं MA BEd करून ती डिस्टिंक्शनमध्ये पास झाली. तिचं प्रॉपर झालेलं होतं. तिला चांगला जॉबही लागत होते. ती आत्ता प्रोफेसर असते. बट तिने तो आमच्यामुळे केला नाही. आणि हे त्यांच्या डोक्यात असतं नेहमी की कुठेतरी पोरांमुळे माझ्यामुळे ही नाही तिथपर्यंत जाऊ शकली, पण आपल्या मुलांनी जावं. ते आमच्या घरी जे पण येतात ना त्यांना शिक्षणावरच लेक्चर देतात, जॉबवरच लेक्चर देतात. त्यामुळे मी घरी बसलेलं पण त्यांना एवढं आवडत नाही आहे. बट होईल. म्हणजे मी पण करेल. मी काही घरी बसणार नाही आहे. मी पण कशात तरी करेल. बेसिकली मला आत्ता असं काही वाटत नाही, कारण जेवढा पैसा मी कमवायची तेवढा मला आत्ताही कंटेंट क्रिएशनमधून बऱ्यापैकी मिळतो आहे. त्याच्यामुळे मला तर 30 तारखेचं एवढं टेन्शन नाही आहे. बट असं वाटतं की हातात काही नाही आहे. ऑनेस्टली माझी मैत्रिणीची मॅटर्निटी लिव्हनंतर आता 1 तारखेला जॉबला गेली होती. आल्यानंतर तिने मला कॉल केला. सेम कंपनीत नाही, दुसऱ्या कंपनीत. तरी मी निखिल म्हटलं प्रिया जॉबला गेली, मी पण जाऊ का? तर म्हणजे मी आहे, मला ते गिल्ट पण आहे आईपणाचं की जायचं नाही. एका पॉईंटला असंही वाटतं की नाही जायचं आहे, थांबायला नको म्हणून. बट मिक्स्ड फिलिंग आहे. माहीत नाही मी पुढे काय डिसिजन घेणार आहे, कधी घेणार आहे. तर हे असं काहीतरी होतं. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला. आणि तुमची माझ्या आणि निखिल रिलेटेड जे काही प्रश्न असतील, सखीचं खाणं, जेवण आणि झोप सोडून तर प्लीज खाली कमेंटमध्ये विचारा. आम्ही त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं छानपैकी द्यायचा प्रयत्न करू पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला जॉब रिलेटेड, आय टी रिलेटेड, म्हणजे माझ्या जर्नी रिलेटेड अजून काही क्वेश्चन असतील तर ते पण खाली कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला आहे का, इन्फॉर्मेटिव्ह वाटतो आहे का, तेही खाली कमेंटमध्ये सांगा. आणि हो, एवढंच आहे. माझ्या निखीवर आणि सखीवर असंच प्रेम करत राहा. थँक्यू सो मच.